आज 9 ऑगस्ट आपल्या भारताच्या इतिहासामध्ये क्रांती दिन म्हणून तो मानला जातो. या 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने इदम न मम या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपणाशी संवाद साधत आहे. 9 ऑगस्टला महात्मा गांधी यांनी घोषणा केली, क्विट इंडिया, भारत छोडो. अशा तऱ्हेची इंग्रजांना एक अंतिम त्यांनी एक वॉर्निंग दिली आणि सगळ्या देशभरामध्ये एक नवा जोश उत्पन्न झाला. इंग्रज सरकारने महात्मा गांधी, पंडित नेहरू अशा सर्व नेत्यांना लगेच अटक केली. या कालखंडामध्ये अरुणा असफ अली यांनी भूमिगत राहून त्या सगळ्याचं नेतृत्व केलं आणि संपूर्ण देशामध्ये सामान्य माणूस देशाच्या प्रत्येक राज्यामधला हा विषयाशी जोडला गेला. त्याचाच स्मरण दिन म्हणून आपण पाळतो. परंतु क्रांती दिन असा शब्दप्रयोग आला की आपल्या देशामध्ये प्रचंड प्रमाणात खूप मोठ्या मंडळींनी एक देशव्यापी क्रांतीचा वणवा हा पेटवलेला होता. त्याचं स्मरण केल्याशिवाय हा विषय पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या देशामध्ये 1034 मध्ये राजभर समाज DNT राजा सुहेलदेव यांनी पहिला संघर्ष सुरू केला. हे प्रचंड पराक्रमी असा राजा होता. तिथून आपण जर विचार केला एकूणच आपल्या देशाचा, तर महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, लचित बडफुकन, कृष्णदेवराय अशा अनेक मंडळींनी हा संघर्ष चालू ठेवला. याचा आपण जर थोडा मागोवा घेतला तर 1857च्या नंतर आपण अनेक गोष्टींचा विचार करतो, परंतु 1857च्या पूर्वीसुद्धा अनेक मंडळींनी ह्यामध्ये बलिदान दिलेलं आहे, संघर्ष केलेला आहे, हातात शस्त्र घेतलेलं आहे. सर्व जाती जमाती त्याच्यामध्ये सम्मिलित आहेत. या देशातल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त, OBC, ओपन, क्षत्रिय या सगळ्या मंडळींचा सहभाग हा आपल्या देशातल्या या स्वातंत्र्य युद्धामध्ये आहे. आणि त्यांनी जो संघर्ष केला, महाराष्ट्राचा जो विचार केला, तर उमाजी नाईक आहेत. 1826 ते 1834 या कालखंडामध्ये 34 मध्ये त्यांना पुण्याला फाशी दिली. पण उमाजी नाईकांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि पुरंदरच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात त्यांनी इंग्रजांना सळो की पळो केलं. त्याचा परिणाम असा झाला, त्यांना त्यांचा बंदोबस्त करता येईना म्हणून देशातल्या म्हैसूर, चेन्नई, कलकत्ता, दिल्ली, मुंबई आणि पुणे येथील अनेक अधिकाऱ्यांना सरकारने एकत्र केलं, एकत्र बोलवलं आणि याचा कसा बंदोबस्त करावा त्याचा विचार करावा लागला. इतका सामर्थ्यवान उमाजी नाईक असो, खाजा नाईक असो, भीमजी नाईक असो, शमशेरसिंग भोसले हा पारधी समाजातला एक संघर्ष करणारा नेता असो, धर्माजी वंजारी समाजातला असो, लमाण समाजातले असो, विविध जाती जमातीमधले ही सगळी मंडळी आहेत. हे कधी देशासमोर आलेलं नाही. आपण ज्यांना भटके विमुक्त म्हणतो, ज्यांना डिनोटिफाईड म्हणतो, 100 वर्ष ज्यांनी ह्या सगळ्यांशी संघर्ष केला, अशा ज्या कम्युनिटीज आहेत त्या 193 कम्युनिटी पहिल्यांदा त्याची नोंद झालेली आहे आणि अय्यंगार कमिशनमध्ये त्याची नोंद आपल्याला आढळते. ह्या जवळजवळ 100 वर्ष लढणाऱ्या जाती जमाती ह्या देशामध्ये आहेत. हा जर संघर्ष आपण पाहिला तर त्याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये पासी समाज आहे, त्याच्यातली मंडळी आहे, किंवा कोरी समाज आहे जो SC मधला आहे त्यातली मंडळी आहे, किंवा भंगी समाज आहे त्याच्यातली मंडळी आहे की ज्याने या संघर्षामध्ये अत्यंत मोलाची भर घातलेली आहे.
आपल्या देशामध्ये आपण जर विचार केला तर जसं मी म्हटलं मगाशी तसं वेगवेगळ्या प्रकारची मंडळी त्याच्यामध्ये आहेत. आदिवासी समाजामधले भगवान बिरसा मुंडा आहेत किंवा गायदिनी राणी ही आपल्याला नागालँडमधली राणी आपल्याला लक्षात येते. त्याचप्रमाणे विमुक्त जातीमध्ये आणि भटक्या जमातीमध्ये वेगवेगळे जे समाज आहेत की ज्यांना 1871च्या क्रिमिनल ट्राईब ॲक्टमध्ये अटक केलं असे गुर्जर, कोळी, बंजारा, पिंडारी, बंगाली, भर, खटीक, भील, पोपा, विजोरिया, देहरा, धारी, दुसाद, कंजर, कुजबन, कारुंबाखा, लमानी, पासी, सासिया ह्या जाती जमाती झुंजाळू लढवय्या जाती जमाती आणि त्यांनी सगळ्यांना सळो की पळो केलं. त्यातल्या मी पासी समाजाचा उल्लेख केला की ज्याच्यामध्ये त्या अनुसूचित जातीमधलं एक समाज आहे. रामविलास पासवान वगैरे आपल्याला मंडळी माहिती आहेत. तर त्या समाजासंबंधात त्या कालखंडामधल्या मार्टिन ग्युबिन्स ह्या ग्रहस्थानं अँड अकाउंट ऑफ म्युटिनी इन अवध असे ग्रंथ लिहिलाय. त्यात त्यांना असं लिहितात कि 1857 के विद्रोह में पासी लोगों के अलावा किसी अन्य जाति ने वैसी महत्वपूर्ण भूमिका नहीं निभाई. इन पासियों को भविष्य में अत्यंत क्रूरता से कुचलने की आवश्यकता है असं एक त्यांच्या संबंधात म्हटलं गेलं. असं पासी समाज आहे. अशा अनेक जाती जमाती आहेत. आता वेळेच्या अभावी आपल्याला फक्त मी उल्लेख करून पुढे जातो. तर अशा सगळ्या समाजाचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की याच्यामध्ये मगाशी मी ज्याचा उल्लेख आपल्याला केला की ज्याच्यामध्ये आदिवासी मंडळ आहे, त्याच्यामध्ये भिल्ल समाज आहे. भिल्ल समाजाने पहिलं आंदोलन इंग्रजांच्या विरुद्ध 1817 केलं. याच कालखंडामध्ये बिहारमध्ये असणारा संथाळ हा जो आदिवासी समूह आहे यांनी इतकं प्रचंड संघर्ष केला की 10,000 संथाळ बांधवांचं बलिदान त्याच्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे बिहारपासून ते ओडिसापर्यंत हा पसरलेला सगळा समाज आहे. झाशीची राणी तात्या टोपे यांच्या संघर्षामध्ये झाशीच्या राणीसारखी दिसणारी झलकारी बाई ह्यांचं एक प्रचंड मोठं योगदान या युद्धामध्ये आहे. झाशीच्या राणीला वाचवण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला आणि झाशीची राणी येते असं समजून अनेक वेळा ते स्वतः बाहेर गेलेले आहे आणि झाशीच्या राणीला त्याने अभय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही झलकारी बाई कोरी नावाच्या एका समाजातली आहे. ती SC मधली आहे. आता या SC मधून आपण आज जर विचार केला तर आज या कालखंडामध्ये त्या समाजातली जो संघर्ष करण्याची स्थिती आहे त्यातनं पुढे आले, शिक्षण घेतलं, स्वातंत्र्यानंतर पुढे आलेली जो समाज आहे ज्याने अभ्यास केला त्यातले आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथजी कोविंद हे या कम्युनिटीमधले आहेत. संथाळ समाज मी आपल्याला उल्लेख केला की इतका प्रचंड संघर्ष केला. तो संघर्ष आज आपण पाहिला तर आज सुद्धा आता आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू ह्या संथाळ समुदायातले आहेत. म्हणजे ज्यांनी या देशात केलेलं आहे आणि जे पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा ते पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. भिल्लाशिवाय राणा प्रतापाचं जीवन पूर्ण होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या स्वारांचा विचार केला तर आपल्याला बहिर्जी नायकांशिवाय बहिर्जी नाईक रामोशी समाजातले आहेत आणि ते विमुक्त मधले आहेत, डिनोटिफाईड मधले आहेत. यांचा विचार केल्याशिवाय हे त्यांचं जीवन पूर्ण होऊ शकत नाही. अशा आपल्या संपूर्ण देशामध्ये तामिळनाडूचा आपण उल्लेख केला तर ओड्डे ओबन्ना हा तमिळमधला एक DMT मधला वडार समाजामधला एक नेता पुढे आला आणि त्या कालखंडामध्ये तो सेनापती होता. सेनाचा सेनापती होता. नरसिंह रेड्डी यांच्या नेतृत्वामध्ये जो संघर्ष केला त्याच्यामध्ये ते सेनापती होते. 1752 ते 67 त्या कालखंडामध्ये दक्षिणेकडची किंग पुलिथेवर हे खूप मोठं नाव आहे. तामिळनाडूमध्ये आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं यांचा संघर्ष या कालखंडामध्ये खूप मोठा आहे. आणि आपल्याला दक्षिणेकडमधली एक राणी आहे, तिचं नाव आहे वेलू नाचियार. राणी वेलू नाचियार ही वीर मंगई म्हणून तिथं म्हटलं जातं. वीर मंगई याचा अर्थ धाडसी स्त्री.
अशी ती त्या कालखंडामधल्या आपल्याला पाहायला मिळते. आणि शिवगंगा नावाच्या संस्थांची ती राणी होती, रामनाथपूरची ती राजकन्या होती आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध पहिल्यांदा शस्त्र उचलणारी भारतातली पहिली राणी होती. ही नावं आपल्याला माहीत असली पाहिजेत. दक्षिणेकडे जालियनवाला बाग सारखं झालेलं एक हत्याकांड आहे. मी स्वतःचे स्थान बघून आलेलं आहे. 17 लोकांना गोळ्या घालून तिथं मारलेलं आहे. आजही त्यांच्या समाध्या आहेत. मी तिथे जाऊन आलेलो आहे. मारवाड हा जो एक समाज आहे हा अत्यंत प्रत्यक्ष संघर्ष करण्यासाठी नेहमी तयार असणारा समाज आहे. या मारवाड समाजामधलेच हे पुनीत थेवर होते हे आपल्याला पाहायला मिळतं. ह्या मारवाड समाजाचा मी नंतर उल्लेख करतो. परंतु हा जो सगळा संघर्ष आहे तो असे तो हिमाचल आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे बिहारपासून मी अगदी ओडिसापर्यंत एक मार्ग आपल्याला सांगितला आणि राजस्थानपासूनचा अगदी आसामपर्यंत एक मार्ग सांगितला. गाडीने आपल्याला राजकन्या, नागा राजकन्या हे आपल्याला सांगितलं. आपल्याकडे नंतरचा कालखंड 1857चा जो संघर्ष आहे त्याच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळतं की उत्तर प्रदेशमध्ये हरदेसाई, अवंतीबाई लोधी यांचा प्रचंड मोठा संघर्ष आहे. हरदेसाईने 40 मध्ये हा संघर्ष सुरू केला. नंतर 1857 तो आणि त्यांचा मुलगा त्याच्यामध्ये आला आणि दोघांचंही त्याच्यात बलिदान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा तऱ्हेचा आपल्या सगळ्या देशभरामधला हा संघर्ष आहे. एक एक नाव आपण काढलं तरी आपण प्रचंड प्रमाणात त्यांची माहिती आपल्यासमोर पाहायला आपल्याला मिळते. अनेक प्रकारची जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये मी एक मगाशी उल्लेख केला की वीर पुरुष मातादीन भंगी अनुसूचित जातीमधले ह्यांचं सगळ्यात महत्वाचं 1857चं युद्ध ज्या कारणाने पेटलं त्याच्यामध्ये जी काडतुसं होती ती दाताने तोडावी लागत असत. ती काडतुसं ही डुक्कर आणि गाय यांच्या चरबीने केलेली आहेत अशी माहिती सगळ्या सैन्यामध्ये ज्यांनी पहिल्यांदा दिली ते वीर मातादीन भंगी हे त्या विषयामध्ये काम करणारे एक तिथले एक सैनिक होते. त्यांनी माहिती दिली आणि म्हणून मंगल पांडेपासून सगळ्या देशभरामध्ये एक उठाव सुरू झालेला आपण पाहतो. सैन्यामध्ये झालेला उठाव पाहतो. त्यामुळे इंग्रजांनी याला फाशी दिलेला आहे. अशा दलित, आदिवासी अशा सगळ्या समाज घटकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि 1857 मध्ये जे स्वातंत्र्य युद्ध झालं त्याचा परिणाम असा झाला की इंग्रजांनी आपल्या या सगळ्या सशस्त्र असणाऱ्या आपल्या मंडळींना निशस्त्र केलं. त्यांना जंगलामध्ये धाडलं, त्यांना तुरुंगामध्ये धाडलं. 1871 मध्ये त्यांनी एक नवीन कायदा केला CTA क्रिमिनल ट्राईब ऍक्ट आणि त्याच्या खाली 193 जातींना त्यांनी बंदिस्त केलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जेलमध्ये देशव्यापी अशा मध्ये त्यांनी टाकलं. अशा तऱ्हेचे संघर्ष करणारी ही मंडळी आणि मग आपण पाहतो की ज्यावेळी लोकमान्य टिळक याने एक प्रयत्न केला होता की जाऊन नेपाळमध्ये जाऊन एक त्यांनी कारखाना, स्फोटकांचा कारखाना काढणं आणि बंदुका तयार करणं असा एक प्रयत्नही केलेला होता. पण नंतर त्याने आपलं सगळं लक्ष भारतीय लोकांच्यामध्ये असंतोष निर्माण करण्याचं केलं म्हणून त्याला भारतीय असंतोषांचे जनक असं म्हणतात. त्यांच्या प्रेरणेने त्यांचं पत्र घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर हे लंडनमध्ये आले. वयाच्या 8व्या वर्षी ज्यावेळी चापेकर बंधूंना फाशी दिल्याचं कळलं त्यावेळी आपल्या घरातल्या भगूरला देवीच्या समोर उभं राहून मी मारता मारता मरेन असं ज्यांनी प्रतिज्ञा घेतली आणि क्रांतिकार्याला सुरुवात केली. असे स्वातंत्र्यवीर सावरकर हे लंडनमध्ये गेले. श्यामजी कृष्ण वर्मा यांना शिफारस केली होती लोकमान्य टिळकांनी. त्यांनी इंडिया हाऊसमध्ये त्यांची व्यवस्था केली आणि तिथे एक क्रांतिकारकांचा मेळा त्यांनी उभा केला. धिगरा हे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी तिथे संघर्ष केला. आपल्याला माहीत आहे चंद्रशेखर आझाद, आपल्याला सुखदेव, त्याच्यानंतर चंद्रशेखर, भगत अशी सगळी मंडळी आपण जी पाहतो या कालखंडामधली संघर्ष केलेली एक क्रांतीने भारलेलं काम त्यांनी केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मोठी मोठी पुस्तकं घेऊन आणि
पिस्तुलाच्या आकाराची ती कापून त्याच्यामध्ये पिस्तुलं ठेवून आपल्या देशामध्ये पाठवलं. त्यातलं एक पिस्तूल आपल्या खेडच्या कानेरे याने ते घेतलं आणि त्यांनी जॅक्सनचा खून केला नाशिकमध्ये. आणि ते पिस्तूल कुठून आलं त्याचा शोध घेता घेता ते सावरकरांपर्यंत हा सगळा विषय गेला. आणि मग जे हेगच्या न्यायालयामध्ये हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा स्वातंत्र्य लढा ह्या क्रांतिकारकांनी नेला. इकडे दुसऱ्या बाजूला 1940 मध्ये त्याच्या अगोदर काँग्रेसचे अध्यक्ष असणारे नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांना तिथे कुणी काम करू दिले नाही म्हणून त्यांनी आपले सगळं तिथले काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्याने एक स्वतंत्र आपला एक मार्ग स्वीकारला आणि सशस्त्र क्रांती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर काय करावं ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं तर त्यांच्या पहिल्या नाव लक्षात आलं की आपण डॉक्टर हेडगेवारांची भेट घ्यावी. डॉक्टर हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, ते पूर्वाश्रमी क्रांतिकारकांचा जो मेळा होता कलकत्त्यामध्ये त्याच्यामध्ये ते काम करत होते. अनुशीलन समितीमध्ये ते काम करत होते. आपल्या लांजेचे आटले नावाचे क्रांतिकारक तिथं मारले गेले, त्यांचा अंत्यविधी त्यांनी तिथं केलेला आहे. शिपोशी या गावी त्यांच्या घरामध्ये त्याची सगळी माहिती आज आपल्याला मिळते. अशा डॉक्टर हेडगेवारांना भेटायला आले आणि ज्या दिवशी ते भेटायला आले त्याच दिवशी डॉक्टर हेडगेवारांचं निधन झालं. आणि त्यामुळे त्यांचं जे भाषण आहे ते आपण सोडून देऊ विषय. आणि मग तिथून ते निघाले आणि रत्नागिरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटायला आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांची शिरगावला त्यांची भेट झाली. त्या भेटीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना म्हणाले की मी आता इथे कारावासामध्ये आहे, बंदी आहे, मी इथे नजरकैदेमध्ये आहे, पण ते देशाला स्वातंत्र्य अर्जविनंत्या करून मिळणार नाही, संघर्ष करावा लागेल आणि मला ही सगळी क्षमता तुमच्यामध्ये दिसते, तुम्ही ते काम करावं असे मी तुम्हाला सूचना करतो आणि यासाठी लागेल ते सगळी मदत सहाय्य मी तुम्हाला करेन. मग तिथून नेताजी सुभाषचंद्र बोस हे नंतर आपलं रूप बदलून हे पाकिस्तान मार्ग आत्ताचं जे पाकिस्तान त्या माध्यमातून ते पोर्तुगालपर्यंत गेले. पोर्तुगाल मग थोडेच्या माहिती घ्यायला लागले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की जपानच्या पंतप्रधानांना भेटल्याशिवाय ह्यातनं मार्ग निघणार नाही म्हणून पोर्तुगालवरनं एका मरीन ड्राईव्हने एका त्यातून ते निघाले 4.5 महिने समुद्रातनं प्रवास करून ते टिजोला भेटायला, पंतप्रधान टिजोला भेटायला ते तिथं आले आणि त्यांना भेटले, अनेकांना भेटले, हिटलरला भेटले आणि त्याच्यातून या देशाचा कशा प्रकारचा आपण स्वातंत्र्य संग्राम करावा ते प्रयत्न करायला लागले. आणि मग तिथून त्यांना अनेक प्रकाराने सैन्यामध्ये सामील व्हा म्हणून सावरकरांनी देशाच्या नागरिकांना जे एक प्रकारचं आवाहन केलं होतं त्यातून अनेक लोकांनी सैन्यामध्ये सहभाग घेतला होता. आणि अशी सगळी मंडळी जी त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा वगैरे मंडळींच्या माध्यमातून त्यांना ती सगळी मंडळी त्यांच्या सैन्याशी जोडली गेली आणि त्याने आझाद हिंद फौज ही स्थापन केली. आझाद हिंद फौज स्थापन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या सैन्यासहित कूच केला. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांच्या सैन्यामध्ये तामिळनाडूमधल्या मारवाड या समाजाचा मागाशी मी उल्लेख केला, त्यातले 40,000 सैनिक एका भटक्या विमुक्त जाती जमातीतली मंडळी ह्या सैन्यामध्ये होती आणि त्याच्या आधारावरच त्याने अंदमान आणि निकोबार जिंकलं आणि अंदमान निकोबार जिंकलं. आज त्यांच्या नावाचं तिथे विमानतळ सुद्धा आहे आपण पाहतो. आणि नंतर तिथून ते मंडालेला आले, आपले तिथून ते इम्फाळला आले, ब्रह्मदेश मार्गे इम्फाळला आले आणि चलो दिल्ली असा त्यांनी मार्च सुरू केला आणि इम्फाळ त्यांनी स्वतंत्र केलं आणि इम्फाळला त्यांनी आपल्या देशाचं स्वातंत्र्याचं केंद्र केलं आणि तिथे त्यांनी स्वतः त्या देशाचा स्वतंत्र देशाचा पंतप्रधान म्हणून त्यांची तिथे त्यांचे शपथविधी झाला. त्यांनी त्या कारखान्यामध्ये आपल्याला सिंगापूरच्या आकाशवाणीवरनं त्यांनी देशाला आवाहन केलं, महात्मा गांधींना नमन केलं, महात्मा गांधींचा महात्मा गांधी असा त्याने उल्लेख केला आणि आपण जे चालवलेलं आहे काम त्याच्यामध्ये मी पुढे जाऊन काम करतो आहे,
संघर्ष करतो आहे, आपला आशीर्वाद मला असावा. आणि सगळ्या देशाला त्याने आवाहन केलं की तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. आणि त्या आव्हानाला आपल्या देशामध्ये उत्स्फूर्त असा सक्रिय सहभाग सगळ्याकडून मिळाला. ह्या सगळ्यांचा जो परिणाम, आणि इकडे 9 ऑगस्टला महात्मा गांधींनी 1942 मध्ये जी घोषणा केली की चले जाओ क्विट इंडिया, त्याचा परिणाम देशामध्ये झाला. पण सगळ्यांना अटक केल्यानंतर अंडरग्राऊंड अरुणा असफअली, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया अशा अनेक मंडळींनी अंडरग्राऊंड हे सगळ्या देशव्यापी हे संघटन केलं. आणि सामान्य मनुष्य हातामध्ये शस्त्र न घेता संघर्षाला उभा राहिला. हे फार मोठं योगदान महात्मा गांधींचं संपूर्ण देशाच्या सामान्य माणसापर्यंत हे जोडलं गेलं. आणि 1943 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज स्थापन केली. आणि ते नंतर पुढे येत गेले. त्याचा परिणाम असा झाला 1945 पर्यंत असं वातावरण सगळ्या देशामध्ये निर्माण झालं की इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये त्यांना घोषणा करावी लागली की आम्ही या देशाला स्वातंत्र्य देतो आहोत. त्याच्या अगोदर युद्धकाळामध्ये जे पंतप्रधान होते चर्चिल, ते भारताचा उल्लेख अत्यंत तुच्छतेने करायचे. इंडिया इज नॉट अ नेशन, इट्स ओनली अ पॉप्युलेशन. त्या चर्चिलने लोकसभेमध्ये संसदेमध्ये पंतप्रधान अटलीला प्रश्न विचारला की भारतीय स्वातंत्र्य संबंधात आपण काय विचार करत आहात, काय केलाय, करणार आहात का. त्याला उत्तर जे अटलीने दिलेलं आहे, ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये दिलेलं आहे, ते कोटेशन मी आपल्याला ते वाचून दाखवतो. ब्रिटन इज ट्रान्सफरिंग पॉवर ड्यू टू द फॅक्ट दॅट वन, the Indian mercenary army is no longer loyal to Britain, and second, Britain cannot afford to have a large British army to hold down India. भारतीय स्वातंत्र्य समर 57 ते सुभाष याच्या पृष्ठ 512 हे कोटेशन आहे. म्हणजे आता आपल्या समोर पार्लमेंटमध्ये ते सांगतायत की आम्ही आता काही करू शकत नाही, कुठली लॉयल आमच्याशी सैन्य राहिलेलं नाही आणि आमची ताकद नाही की एवढ्या खंडप्राय देशावर सैन्य नेऊन आपण करावं, म्हणून आम्ही देशाला स्वातंत्र्य देत आहोत. परंतु ह्या देशामध्ये जितक्या लोकांचा सहभाग आहे त्यांचा धावता उल्लेख मी आपल्यासमोर केला. ह्या प्रत्येकाचं जीवन हे तास-तास 2-2 तास सांगण्यासारखं आहे. परंतु आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याची लढाई आहे ती दलितांपासून, आदिवासींपासून, भटक्यांमुक्तांपासून, ओपनपासून, क्षत्रियापासून, ब्राह्मणांपासून सगळे देशामध्ये सहभागी आहेत. आणि त्याचं कारण म्हणून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. म्हणून हे स्वातंत्र्य ज्यांच्यामुळे आपल्याला मिळालं त्या स्वातंत्र्य सैनिकाला 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने मी श्रद्धांजली अर्पण करतो, भावभीनी श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्यापुढे नतमस्तक होतो आणि सगळा देश आपला ऋणी राहील अशी आशा व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.